कोरोना महामारीच्या दरम्यान लॉकडाऊन व संचारबंदी असताना शहरामध्ये पतंग उडविणाऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्याचे दिसून येत आहे। याच दरम्यान पतंगीच्या नायलॉन मांज्याने दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये काळा शराटी नामक भव्य दिव्य पक्षी व रक्तदाता संघाचे सचिव जितेंद्र शेट्ये यांचे दैव बलवत्तर म्हणून पतंगाच्या मांज्यामुळे त्यांचे प्राण बचावले। या घटनांमुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संताप व्यक्त केलेला जात असून या नायलॉन मांज्या विक्री करणाऱ्याविरुद्ध कठोर कार्यवाही करण्याची मागणी केल्या जात आहे। 22 मार्चपासून शहरामध्ये लॉकडाऊन व संचारबंदी लागू करण्यात आली। यामुळे युवकांसह अनेक व्यापारी पुरुष मंडळींना सुद्धा पतंग उडविण्याचा मोह आवरता येत नसल्याचे चित्र शहरामध्ये सर्वत्र पाहावयास मिळत आहे। या पतंग उडविण्याच्या व्यसनापायी नायलॉनच्या मांज्यामुळे शहरातील पशुपक्ष्यांसह मनुष्याचे जीव सुद्धा धोक्यात आलेले आहे। 2 दिवसांपूर्वी रक्तदाता संघाचे सचिव जितेंद्र शेट्ये आपल्या दुचाकीने रिंग रोडवरून घरी जात असताना एक पतंग कटली आणि त्या पतंगीच्या नायलॉन मांज्याने त्यांची थेट मान कापल्या गेली। तर इंदिरा चौक परिसरामध्ये राहुल लोखंडे यांच्या घरालगतच्या एका झाडाजवळ पतंगीच्या नायलॉन मांज्यामध्ये काळा शराटी नामक दुर्मिळ असा भव्य दिव्य पक्षी अडकून जखमी झाला। त्याचे पंख मांज्यामध्ये अडकल्याने तो जखमी अवस्थेत उडण्याचा प्रयत्न करीत होता। मात्र त्याचे प्रयत्न हे तोडके पडत असल्याचे सर्पमित्र पक्षीप्रेमी दीपक खंडेलवाल यांना यावेळी पाचारण करण्यात आले। काही वेळातच दीपक खंडेलवाल यांनी त्या काळा शराटी पक्षाला मांज्या कापून ताब्यात घेतले आणि तातडीने पशुवैद्यकीय रुग्णालय गाठून त्या पक्षावर उपचार करण्याची विनंती केल्यावरून पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर पी सार्डे यांनी त्या भव्य दिव्य काळा शराटी पक्षावर उपचार केले। दैव बलवत्तर म्हणून जितेंद्र शेट्ये यांचेसह त्या पक्षाचे प्राण वाचले। मात्र या दोन्ही घटनांमुळे वरुड शहरामध्ये नायलॉन मांज्या विक्रेते तसेच पतंग उडविणाऱ्यांविरुद्ध मोठ्या प्रमाणामध्ये संताप व्यक्त केलेला जात आहे। या नायलॉन मांज्या विक्री करणाऱ्याविरुद्ध तातडीने कठोर कार्यवाही करण्याची मागणी सुद्धा जोर धरत आहे। वरुड येथून विदर्भ न्यूज करिता दीपक खंडेलवाल यांचा वृत्तांत।